हा, लक्ष द्या. आपण शिकणार ट्रिग्नॉमेट्री. का शिकणार आहे? ट्रिग्नॉमेट्री. आता ट्रिग्नॉमेट्री ट्रिग्नॉमेट्री. आता याचं सगळ्यात पहिले याला मराठीमध्ये त्रिकोणमिती म्हणतात. काय म्हटले जाते? त्रिकोणमिती. आता त्रिकोणमिती म्हटल्याच्या नंतर सगळ्यात पहिले हे 3 लेटर आलेल्या वर्ड आलेल्या इथं. पहिला आहे ट्री, दुसरा आहे हा गोना आणि तिसरा आहे हा मेट्री. असे 3 वर्ड आहे आणि हे 3 वर्ड ग्रीकहून आलेले आहे, काही भारतात नाही सापडले. अलग लक्षात, कुठून सापडले म्हटलं? ग्रीकहून आणले. आणि हा ट्रीचा मतलब काय होय? कुठून येऊ? ट्रीचा मतलब काय होते? 3. का होते? 3. आणि हा जो गोना आहे, काय म्हटलं मी ना? गोना. ह्या गोना आपल्या घरचा नाही होय. अलग लक्षात, गोनाचा मतलब होते साइड्स. का होते? साइड. आणि लास्ट वाला वर्ड आहे त्याचं नाव आहे मेट्री. का नाव म्हटलं मी ना? मेट्री. आता ह्या जो मेट्री आहे याचा म्हणण्याचा अर्थ मेट्रॉन. का म्हटलं मी ना? मेट्रॉन म्हणजेच मेजर. काय म्हटले जाते? मेजर. का म्हटले जाते? मेजर. का म्हटलं? ट्रीचा मतलब, ट्रीचा मतलब, गोनाचा मतलब, गोनाचा मतलब, मेट्रीचा मतलब, मेट्रीचा मतलब. गोष्ट समजली की नाही समजली? अलग लक्षात. मराठीमध्ये काय म्हटलं? त्रिकोणमिती. आणि इंग्लिश मध्ये काय म्हणते? ट्रिग्नॉमेट्री. ट्रीचा मतलब 3, गोनाचा मतलब साईड, मेट्रीचा मतलब होते मेट्रॉन म्हणजेच मेजर. काय होते? मेजरला मराठीमध्ये मापन. काय म्हटले जाते? मापन. आता ट्रिग्नॉमेट्री म्हटल्याच्या नंतर राईट अँगल ट्रँगल. कोणता म्हटलं मी ना? राईट अँगल ट्रँगल. तर ओळखीचाच असत. ठीक आहे. हा राईट अँगल ट्रँगल किती डिग्रीचा? 90. ह्या सपोज द्या तिथं 30 पकड, नाही तर थीटा पकड. का पकड? थीटा. ह्या ऍपल, ह्या बनाना आणि ह्या का बे? चिकू. का वे? चिकू. ऍपल, बनाना, चिकू. अँगल बी हा 90 डिग्रीचा आहे. साफ साफ दिसून राहिलं. बरोबर आहे. मग ट्रिग्नॉमेट्री म्हटल्याच्या नंतर इथं 6 ट्रिग्नॉमेट्री रेशोज येणार आहे. किती म्हटलं? 6. त्याच्यापैकी 3 पहिलेच होते. अलग लक्षात, त्याच्यापैकी 3 का होते? पहिलेच होते. पण हे जे 6 आहे हे होय काय? त्याचं नाव काय आहे? आणि त्याला ट्रिग्नॉमेट्री रेशोज म्हणते. ठीक आहे, ट्रिग्नॉमेट्री रेशोज म्हणते. पण ट्रिग्नॉमेट्री म्हटल्याच्या नंतर ह्या ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग नेमका होते तरी कुठं? असं समज एखाद्या झाड आहे उंच. का म्हटलं मी ना? झाड. कटऱ्या झाडावर जर चालला, सपोज दॅट हे झाड आहे. का होय? हे झाड. आणि ह्या झाडाचा का होय बे? शेंडा. का होय? शेंडा. कटऱ्या चालला कुचू 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 करत, आणि वरत झाडाचा शेंडा पहिलेच कोवळा राहते का नाही? कोवळा. आणि कटऱ्याला तिथं चढतच आहे, कारण की आपल्याला तिथं माप मोजायचं आहे ना. कटऱ्याच्या हाती दिली टेप. काय दिली? टेप. कटऱ्याच्या हाती टेप दिली. कटऱ्या चढला, झाडाचा फांदा ऐन टायमावर कचकला तर टकऱ्या कटऱ्याचं खाली पेचूक पावड्यान सावडा लागल. अलग लक्षात, पावड्यान सावडा लागल ना. म्हणून आपल्याला ह्या झाडाचं जर माप मोजायचं आहे तर आपल्याला इथं ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग करावा लागल. न झाडावर चढता आपण ट्रिग्नॉमेट्रीच्या उपयोगाने झाडाचं माप मोजू शकतो. अलग लक्षात. एखादा पाहून घे, इथून इथपर्यंत जर डिस्टन्स जर घेतलं मी ना, फक्त मला काय पाहिजे? अँगल. काय पाहिजे? अँगल. म्हणजे ह्या डिग्री किती डिग्रीचा अँगल होत आहे आणि हे डिस्टन्स किती आहे, तर मी हे हाईट काढून टाकील. तसं समुद्राच्या काठांना ते लाईट हाऊस राहते. का राहते? लाईट हाऊस. लाईट हाऊस ओळखता ना? जहाज आले का ते दिशा दाखवायचं काम करते. इकडे होय, इकडे होय, इकडे होय. नाही ते एकमेकाला ठोस मारण जहाज. अरे का लाईट दाखवते ना. पण त्या जहाजाचं लाईट हाऊस पासूनचं डिस्टन्स अगर मोजायचं आहे तर मला लाईट हाऊसवर चढा लागल आणि खाली बघावं लागल. मग खाली बघावं लागल तर बघण्याची जी दृष्टी आहे, लाईन ऑफ व्हिजन, तिथं बी अँगल तयार होईल ना. सपोज दॅट हे लाईट हाऊस, हेच पकड लाईट हाऊस. का वे? लाईट हाऊस. आणि जहाज हे इथं आहे. ठीक आहे. जहाज काय रे? इथं आहे. हे पाणी. आणि इथून तर इथपर्यंत पाहिजे. हे डिस्टन्स मोजायचं आहे मला लाईट हाऊस पर्यंतचं. नीट लक्ष दे. काय म्हटलं मी ना? हे डिस्टन्स मोजायचं आहे. हे डिस्टन्स किती आहे? मला ह्या लाईट हाऊसची हाईट माहित आहे. सपोज किती तरी आहे. मग इथं हे हॉरिझॉन्टल लाईन. कोणती लाईन होय? हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन समजते मराठीमध्ये? क्षितिज समांतर रेषा म्हटल्या जाते याला. आणि हे इकडे पाहून राहिलो, दिसलं का? दृष्टी रेषा, लाईन ऑफ व्हिजन. काय होय? लाईन. इथं अँगल तयार झाला की नाही झाला? हे वाली रेषा म्हणजे जशी हे सरळ दिसली हॉरिझॉन्टल लाईन, आणि हे कोणती होय? लाईन ऑफ व्हिजन. ह्या 2 लाईन, लाईन ऑफ व्हिजन आणि हॉरिझॉन्टल लाईन, ह्याच्या मिळून एक अँगल तयार झाला. तो अँगल किती डिग्रीचा आहे एवढं पॉसिबल आहे मोजणं. आपण मेजर केला, मोजला. मग ह्या अँगल किती डिग्रीचा आहे? हे लाईन ह्या खालच्या दिसते का बुडाली काय आहे? पॅरलल आहे का नाही आहे? आणि हे काय वय? त्याची ट्रान्सव्हर्सल वय की नाही वय?
मग ह्या अँगल सपोज दॅट कितीतरी डिग्री, सपोज दॅट मी पकडतो याला 45 डिग्री पकड, 60 पकड, 70 पकड, जे काही असेल ते पकड, पण 45 डिग्री. मग ह्या किती राहील? कारण कोणता अँगल? कोणते अँगल आहे? अल्टरनेट. आणि मला हाईट माहित आहे की नाही आहे? हाईट माहित आहे. आणि ह्या अँगलवर निघला. कसा काय निघला? अल्टरनेट अँगल. कोणता अँगल आहे? अल्टरनेट अँगल. तर मला हे माहित, माप माहित जर आहे लाईट हाऊसचं, तर मला हे डिस्टन्स सुद्धा काढता येते. याचा उपयोग मी ट्रिग्नॉमेट्रीच्या उपयोगानं इथून इथपर्यंतच म्हणजे जहाजापर्यंतच डिस्टन्स मोजू शकतो. माझी गोष्ट समजली? ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग कसा केला जाते? ऍस्ट्रोनॉमर्स आहे ते सुद्धा उपयोग करतात. म्हणजे हर ठिकाणी ट्रिग्नॉमेट्री घुसलेला आहे. एकदा सुरू झालं खतम होत नाही. अलग लक्षात. मॅथमॅटिक्स म्हणला बाप यानी की पप्पा समजले. आलं का? पुढे जाऊन भविष्यामध्ये तुमचा होय 9वा वर्ग, आणि 9वा वर्गच नाही, पुढे 10वीत बी, 11वीत बी, 12वीत बी सायन्स ज्ञान तर भेटणच. ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग जीवनात आहे. तुम्ही दुकानात जर गेले तर 1 किलो ट्रिग्नॉमेट्री, 1 किलो साइन थिटा, 1 किलो कॉस थिटा जर म्हटलं तर नाही भेटणार. आणि मग माणसाला वाटायला लागेल याचा साला जीवनात उपयोग तरी काय आहे? फालतूच शिकलो. नाही, फालतूच नाही शिकलो. साधा मिस्त्री घर जरी बांधत असेल, कळत न कळत त्याला साइन थिटा कॉस थिटा नसन माहीत, पण विदाउट ट्रिग्नॉमेट्रीच्या उपयोगाशिवाय घर बांधू शकत नाही. त्याला माहित नसन पण तो उपयोग करते कळत न कळत. माझी गोष्ट समजत आहे? आपलं घर पायावर 90 डिग्री आहे की नाही आहे? मग वरचं छत खालच्या छप्परले पॅरलर राहते की नाही राहत? समजू राहिलं? तर म्हणजे ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग ह्या ठिकाणी केला जाते. तुम्हाला महत्व समजलं का ट्रिग्नॉमेट्रीचं? दुकानात जाऊन नाही विचारायचं, पण जीवनात ट्रिग्नॉमेट्रीचा उपयोग आहे. आणि ट्रिग्नॉमेट्री बनला कुठून म्हटलं? कुठून आले होते वर्ड? लेटर. म्हणजे हे मी शब्दाच्या बाऱ्यात बोलत आहे. ट्रिग्नॉमेट्री तसं आपल्या कळत न कळत, आपल्याला माहित असो या नसो, आपण उपयोग करतो, होता आहे आणि राहणार. पण जे ट्रिग्नॉमेट्रीचा वर्ड आहे तो ट्री म्हणजे 3, गोना म्हणजे साइड्स, आणि मेट्री म्हणजे मेट्रॉन आणि की मेथड, मापन. ह्या झाला ट्रिग्नॉमेट्री. माझी गोष्ट व्यवस्थित समजली की नाही समजली? ठीक आहे, ट्रिग्नॉमेट्री झाला. आता ट्रिग्नॉमेट्रीचे 6 लेकरं. किती लेकरं? 6. ह्या 6 लेकराच्या सहाय्यानं आपण काही बी मोजू शकतो. नीट लक्ष दे. 6 लेकरं. सगळ्यात पहिले असं समज का 3 लेकरं होती. एकाचं नाव आहे साइन. का नाव आहे? साइन. दुसरं पोट्ट कोणतं वय? सिकांट. का वय? सिकांट. आणि तिसरं कोणतं वय? टँजंट. का वय? टँजंट. असं समज काय तिन्ही बी मेल आहे. काय आहे? मेल. पुरुष जातीचे आहे. कोणत्या जातीचे आहे म्हटलं मी ना? पुरुष जातीचे आहे. गोष्ट समजली का नाही समजली? कोणत्या जातीची आहे? कोणत्या जातीची आहे? हे काय वय? सरनेम समज. का समज? सरनेम. का वय? SIN. साइन. का म्हटलं मी ना? शॉर्ट मनी नाही म्हणत आहे, फुल नेम सांगून राहिलो त्याचं. जसं एखाद्याचं नाव, माझं नाव राजेश आहे तर मला राजाच म्हणते. का म्हणते? केलं ना शॉर्टकट? केलं का नाही केलं शॉर्टकट? बरोबर आहे. कटऱ्या तुझं नाव काय बे? उमेश. त्याला काय म्हणून? उमिया. का म्हणून? ए उमिया, लक्ष द्या उमिया. देते लक्ष उमिया. लक्ष दे. का वय? ये साइन. हा लक्ष दे. हे काय वय? सरनेम. का वय? साइन. दुसरं सरनेम काय आहे? सिकांट. तिसरं काय आहे? टँजंट. असे 3 होते सुरुवातीले. ब्रह्मा, विष्णू, महेश. डोक्यात बसलं? हे 3 सुरुवातीले होते सरनेम. मग मला सांग आता हे 3 आहे तर 3चं लग्न होणार ना? 8-9 होय म्हणून काय झालं? कटऱ्याले कटऱ्या म्हणते, उमेश थोडी म्हणते, कटऱ्या. तसं याचं सरनेम काय आहे? साइन. याचं काय आहे? सिकांट. हे काय आहे? टँजंट. हे लक्षात ठेवण्यासाठी सांगत नाही मी फक्त. असं काही सरनम फेरनम होतं नाही. अलग लक्षात लॉजिक लावत आहे. लक्षात राहिलं पाहिजे. उद्देश हाच आहे. नीट लक्ष दे. तर साइन. आता समज का तसं कटऱ्या आहे आणि कटऱ्याची बायको कोण होईल? मिसेस कटरे. कोण होईन बे? मिसेस कटरे. बरोबर ना? असं समज का मिसेस ह्या वर्डच्या वाटचं मी CO को घेणार आहे. का घेणार आहे? CO को. मिसेस म्हणजे कोण? को. तशा कोच करत राहते. आलं का लक्षात? नीट लक्ष दे. तर आता आपण जसं कटरे होतं तर मिसेस कटरे म्हणू. तर मिसेसच्या ऐवजी काय म्हटलं मी ना? को. काय याचं? को. तर कटरे तर कावीन को कटरे. कावीन को कटरे. आलं का लक्षात? तर कावीन इथं कोसाइन. कावीन कोसाइन. समजलं की नाही समजलं? आलं लक्षात? हा इथं बी को लाव. आडनाव आहे ना? हा मिसेस सिकांट. मिसेसच्या वाटचं को. मग कावीन कोसिकांट. आणि हे कावीन रे? कोटँजंट. कावीन कोटँजंट. होय ना? कोटँजंट. डोक्यात बसलं? कोटँजंट. तर साइन, कोसाइन, सिकांट, कोसिकांट, टँजंट, कोटँजंट. माझी गोष्ट समजली की नाही समजली व्यवस्थित? ह्या फिमेल होय, हे मेल होय. आता नीट लक्षात घे. हे जे साइन आहे आपण जसं मी म्हटलं आहे की नाही, आता याला शॉर्टकट मध्ये करू. का म्हणू? साइन.
तीनच लेटर घ्यायचे शॉर्टकट करण्यासाठी. मग याचं काय घेतलं कॉस, याचं काय घेतलं सेक. आता नीट लक्ष दे, इथंही तीनच लेटर घेऊन पाहतो, पाहिले काही हरकत आहे, थांबून जा. आता इथंही कॉस नाही इथंही कॉस झाले, दोघंही कन्फ्युज होईल. माय बायको कोणती वय, हे वय का हे वय. एकीला आवाज देईन कॉस, ते म्हणे आहे की नाही. मग हे कन्फ्युज होईल, कोणा आवाज दिला नेमका आहे की नाही, कोणाला आवाज दिला कन्फ्युज होईल ना. तर मग यानं आपल्या बायकोचे 2 लेटर वाढवले, का झाला कोसेक, का झाला कोसेक. आता कन्फ्युजन दूर झालं, काय झालं कन्फ्युजन दूर. याचं काय होय टॅन, काय म्हटलं टॅन. माझ्या सुरुवातीला टॅन, माझ्या बायकोच्या शेवट टी. पोंगे सुरुवातीला काय आहे टी, बायकोच्या शेवट टी. कॉट आणि टॅन आणि काय झालं टॅन आणि काय झालं. चल बोल समजलं का, चल लक्षात कसं रे. सेक सॉरी साइन साइन सेक सेक टॅन टॅन साइन साइन सेक सेक टॅन टॅन कॉट कॉट कोसेक कोसेक कॉस कॉस. राहील का लक्षात. आपण हे हजबंड वाईफ हजबंड वाईफ हजबंड वाईफ. तुम्ही बघितलं असेल एका घरामध्ये बहीण भाऊ जर असेल तर पटत नाही, मॅक्झिमम पटत असेल तर हॅपी बर्थडे, ठीक आहे. पण होते ना, मी असं नाही म्हणत का खूप मोठा झगडा होऊन राहिला आपल्या घरी किंवा मारापट्टी होऊन राहिली का मुनकच कापून फेकून, साधारणतः होत असं ना. तर साधारण झगडा पाहू आपण, नीट लक्ष दे. हा त्या घरी बहीण नाही बे, तुम्ही भावाची गोष्ट नाही करून राहिलो, लक्ष दे. हा शॉर्टकट मध्ये काय घेतला साइन, चल बोल कॉस, इथं साइन कॉस बोल, सेक कोसेक आणि इथं टॅन आणि काय कॉट. राहील लक्षात. ह साइनचा दुश्मन त्याची बायको नाही, हे साइनचा दुश्मन साइनचा दुश्मन साइनचा दुश्मन कोसेकचा दुश्मन कोसेकचा दुश्मन. मग याच्यावर पाय फॉर्म्युला कसा म्हणते साइन, काय म्हटलं मी ना साइन. इथं थिटा लावतो, का लावतो थिटा, का लावतो थिटा. ग्रीक लेटर आहे, जसं आपलं एबीसीडी आहे ना तसंच ते बी लेटर आहे. डोक्यात बसलं का. तर इथं साइन थिटा, साइन थिटाचा दुश्मन कोसेक थिटाचा दुश्मन. पोंगे दुश्मन मध्ये काय होते झगडा. तुम्ही पाहिलं असेल डीपीवर खतरा आणि धोका. जसं आपल्या भावाभावाचा झगडा झाला, काय झाला खतरा आणि धोका तयार झाला. तर साइन साइन थिटा मल्टिप्लाइड बाय कोणता थिटा कोसेक थिटा इज इक्वल टू काय 1, इज इक्वल टू काय 1. होंगे साइन थीटा मल्टीप्लाइड बाय कोसेक थीटा इज इक्वल टू साइन थीटा मल्टीप्लाइड कोसेक थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा मल्टीप्लाइड बाय साइन थीटा इज इक्वल टू. माझी गोष्ट समजली की नाही समजली. दुश्मन घेतला, काय घेतला दुश्मन. तसा सेक थीटाचा दुश्मन सांग, मग मल्टीप्लाइड बाय कॉस थीटा इज इक्वल टू 1. फॉर्म्युला समजला का. चल बोल सेक थीटा मल्टीप्लाइड बाय कॉस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा मल्टीप्लाइड बाय सेक थीटा इज इक्वल टू. तुला समजलं की नाही समजलं, व्यवस्थित डोक्यामध्ये घुसलं ना, नीट लक्ष दे. चल बोल इथं नीट लक्ष. दादा याचा दुश्मन हा, याचा दुश्मन हा, इथं काऊन नाही असं तिरफल लक्षात घे. ह्या असं समज का मामभाऊ आहे हे आतो बहीण होय. आलं का लक्षात. समजलं. यायला वाटलं का यानं याच्या बरोबर याचा दुश्मन ह्या, याचा दुश्मन मा, आपण दोघंच उरलं, आपण दोघंच झगडत जाऊन आपण दोघंच मिरून राहत जाऊ. आलं का लक्षात. मी म्हटलं ना आतो बहीण मामभाऊ. आलं का लक्षात. दोघच जण मिरते आणि दोघच जण झगडते. डोक्यात बसलं. म्हणून टॅन थिटाचा दुश्मन काय. चल बोल टॅन थिटाचा दुश्मन काय कॉट थिटा इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 1. चल राहिलं काय लक्षात. चल बोल साइनचा दुश्मन साइनचा दुश्मन कोसेकचा दुश्मन साइनचा दुश्मन कोसेकचा दुश्मन. साइन थीटा मल्टीप्लाइड बाय कोसेक थीटा इज इक्वल टू tan theta multiplied by cot theta is equal to sec theta multiplied by cos theta is equal to. गोष्ट समजली का नाही समजली. मला सांग मल्टिप्लाइडचा दुश्मन काय, मल्टिप्लाइडचा दुश्मन काय. मग मी हे इथं घेतो, इथं लक्ष दे. हे नाग्या दिसलं का, इकडून आला दिसलं पाय. साइन थीटा इज इक्वल टू ह्या कॉसेक थीटा इथं मल्टिप्लाइड मध्ये आहे आणि मल्टिप्लाइडचा दुश्मन कोण. मग ह्या कोसेक थीटा इथं इक्वलच्या इकाट मल्टिप्लाइड ने इक्वलच्या ते काटा गेल्यावर काय त्यात जाईल डिवाइड मध्ये जाईल. आणि 1 अपॉन कोणता थीटा कटऱ्या मंदातच काही पटत नको जाऊ जाऊ. तुला साइन थीटा येत का म्हणजे आजी आलती येत तू करायला. तू लक्ष दे इथं. हा साइन थीटा इक्वल टू काय 1 अपॉन साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन. कुठून आलं का आलं याच्या गोष्टी समजल्या की नाही समजल्या. इथं काय होतं मल्टिप्लाइड मध्ये, इकडे गेल्यावर मल्टिप्लाइडचा दुश्मन मल्टिप्लाइडचा दुश्मन
माझी गोष्ट व्यवस्थित समजली की नाही समजली? ए डुकऱ्या इकडे लक्ष दे. हवाय कोसेक थिटा काय म्हटलं मी? कोसेक थिटा हेच घेऊन राहिलो. पहिले साइन थिटाचा फॉर्म्युला बनवला, आता मला कोसेक थिटाचा बनवायचा आहे. साइन थिटाचा बनवला तेव्हा 1च्या ऑपन मध्ये कोसेक थिटा घेतला. आता कोसेक थिटाचा बनवायचा आहे तर 1च्या ऑपन मध्ये कोण राहील? साइन थिटा. कोणता थिटा? साइन. चल एका याच्यावरून दोन फॉर्म्युले समजले की नाही समजले? राहील का लक्षात? डोक्यात घुसले का? चल बोल. साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन. राहील का लक्षात? कधी झोपत जरी विचारलं ना तरी लक्षात राहिलो पाहिजे. नीट लक्ष दे. ए नेक्स्ट इथं लक्ष दे. हो पार्वती इकडे लक्ष दे. सेक थिटा काय म्हटलं मी ना? सेक थिटा. सेक थिटा ह्या वाला सेकंड नंबरचा चालू आहे. बोट ठेव बोट. सेक थिटा मी मलेच ठेवा लागेल, तू कसं ठेवशील इथं बोट? सेक थिटा काय म्हटलं मी ना? सेक. आता मला सांग मल्टिप्लाइड मध्ये कोण आहे? कोसेक. कोण थिटा आहे? कॉस थिटा. काय होय? कॉस. मला फॉर्म्युला कोणाचा बनवायचा आहे? मग ह्या कॉस थिटा कुठे जाईल? कोणाच्या? हा कॉस थिटा बनला का? मग हे तीन जरी लक्षात ठेवले तर हे बाकीचे आपोआप लक्षात राहते की नाही राहत? फोकस 3 वर करायला लागते ना. आणि हे 3 लक्षात ठेवासाठी का लक्षात ठेवायला लागते? दुश्मन. साइन थिटाचा दुश्मन कोसेक थिटाचा दुश्मन. मग साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. काय राहील? सेक थिटा. एक लक्ष दे बे. कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन. पाय बे घाई नाही करत आहे. घाई होत असेल तर सांग मले. इथं काय? कॉस थिटा. ह्या मल्टिप्लाइड मध्ये कोण आहे? सेक थिटा. हे इकडे दलिंदर जाईल ना. जेव्हा सेक थिटाचा फॉर्म्युला बनायचा होता तेव्हा कॉस थिटा गेला. आता कॉस थिटाचा बनवत आहे तर कोण गेला? सेक थिटा. उलट पालट झालं की नाही झालं? तुले समजले का? याच्यावर 2 बनले म्हणून. आता ह्या वाला तिसरा 3 नंबरचा लक्षात घे. चल बोल. टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा आणि कॉट थिटा इज इक्वल टू हा इथं बनू का? हा चल बोल. कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. चल बोल. समजलं की नाही समजलं? काय म्हटलं? कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. आता हे फॉर्म्युले आयुष्यभर लक्षात पाहिजे तुमच्या. मी विचारीन साइन थिटाचा दुश्मन कोण? आय साइन थिटाचा दुश्मन कोसेक थिटाचा दुश्मन टॅन थिटाचा दुश्मन कॉट थिटाचा दुश्मन कॉस थिटाचा दुश्मन कॉस थिटाचा दुश्मन सेक थिटाचा दुश्मन. आता कॉस थिटाचा फॉर्म्युला सांगायचा आहे. कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन. बसलं डोक्यात? फिक्स बसलं ना? काही कन्फ्युजन आहे? तर हे ट्रिग्नोमेट्री रेशोज असे लक्षात ठेवायचे. नेहमी लक्षात ठेवायचं. अगर साइन थिटा चितपट म्हणते, साइन थिटा चितपट म्हणते तर कोसेक थिटा का म्हणन? पट चित्त. काय म्हणन? पट चित्त. लक्षात बसलं की नाही बसलं? बसलं ना? हा दुसरी गोष्ट टॅन थिटा हलकट बेश्रम म्हणन. टॅन थिटा हलकट बेश्रम म्हणन तर कॉट थिटा का म्हणन? बेश्रम हलकट. डोक्यात बसलं का? अगर साइन थिटा. आता नीट लक्ष दे. आता येतो डायग्राम वर. आता मिटून हे कन्फर्म झालं? ये हा लक्ष दे. लक्ष दे हो बाई. ह्या काय वय? नाही राईट अँगल ट्रँगल. ह्या कोण? थिटा. ह्या ए ह्या बी ह्या सी. होय अँगल अपोजिट टू इकडे सॉरी अँगल म्हणलो मी ना. गलती झाली मग आता ना. साइड अपोजिट टू अँगल थिटा. काय म्हटलं मी ना? साइड अपोजिट टू अँगल थिटा. जिथं थिटा असेल तो अँगल. तर थिटा कुठं आहे? ए पाशी आहे का बी पाशी आहे का सी पाशी आहे? सी पाशी. कोणापाशी? सी. मग सी च्या अपोजिट मध्ये असलेली म्हणजे अँगल सी. सीचं माप किती आहे? थिटा. अँगल थिटा म्हटलं सी सी म्हटलं तर थिटा. विषय खतम. अगर मी ना थिटाच्या जागी सपोज दॅट 30 डिग्री मांडलं तर अँगल सी इज इक्वल टू किती डिग्री? समजलं की नाही समजलं? नाही तर दादा माझ्या हे लक्षात येते हे लक्षात नाही आलं ढोबर पोडीन. सीचा काय किंमत ठेवली? थिटा. थिटाची किंमत काय आहे? 30. मग सीचा अँगल सी इज इक्वल टू किती डिग्री झाला? 30. माझी गोष्ट समजली? 3 ओळखायला येते ना? नाही का नाग्या डोलून राहिला.
समजलं की नाही समजलं? समजलं ना? अगर थिटाची किंमत 60 आहे उदाहरणात पकडली तर अँगल सी इज इक्वल टू माझी गोष्ट समजली का समजली? मला सांग, जो बी ट्रँगल आहे त्या ट्रँगलच्या तिन्ही अँगलची सम किती डिग्री असते? पक्क 180 असते म्हणून कन्फर्म. कोण म्हणे? असते की नसते? असते. ठीक आहे, हुशार झाली. आता मला सांग, अगर याचं 30 आहे उदाहरणात, याचं 30 आहे, तिन्ही अँगलची सम 180 आहे, ह्या 90 ह्या 30 ह्या किती? 60. किती झाला? लवकर बोल. किती झाला? 60. समजलं ना? मग ह्या 60 राहील, ह्या किती? 30. उदाहरणामध्ये उदाहरणात ह्या 45 डिग्री आहे, ह्या 90 आहे, आणि तीन एक तिघाची सम 180 होते, तर ह्या किती उरल? 45. मग ह्या बी किती झाला? 45. माझी गोष्ट व्यवस्थित समजली की नाही समजली? अलग लक्ष. आपल्याला 45 30 60 शिकायचं आहे. डोक्यात बसलं तर मी आता थिटावरून सगळ्या गोष्टी शिकवतो. ठीक आहे? थिटा तर तुम्हाला समजून सांगितलं, तर इथं पाय थिटा. मला सांग, थिटाची अपोजिट साईड कोणती आहे? अपोजिट साईड अपोजिट टू अँगल थिटा कोण आहे? ए बी. ओ फॉर अपोजिट. ओ फॉर आणि ऍडजसंट साईड. ऍडजसंट म्हणजे काठंचं, लगतचं. काय होते? बीसी. हे ए फॉर ऍडजसंट साईड समज. ए फॉर ऍडजसंट साईड. आणि हायपोटेनस कोणती आहे? 90 डिग्री अपोजिट साईड का असते? हायपोटेनस. का असते? हायपोटेनस. चल बोल, समजलं की नाही समजलं? डोक्यात घुसलं ना? चालू आता मी बोलू पुढं? चल बोल. साइन थिटा. कोणता थिटा? साइन थिटा. मी ना ओ जरी लिहिला तर ओचा मतलब ह्या इथं लिहूनच घेतो. ओ फॉर अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा. अँगल काय घेतलं? थिटा. आणि ए फॉर ऍडजसंट. बरोबर आहे? साइड ऑफ अँगल थिटा. आणि एच फॉर काय? हायपोटेनस. काय म्हटलं मी ना? हायपोटेनस. राहील लक्षात? ओ फॉर, बोल ना. ओ फॉर, ए फॉर, एच फॉर. म्हणजे कोणतं लेटर कोणाच्या ऐवजी घेतलं हे सगळ्या गोष्टी डोक्यात बसल्या की नाही बसल्या? मी शॉर्टकट मध्ये ओचा, एचा आणि एचचा उपयोग करणार आहे. ओ जरी म्हटलं तरी डोक्यात घुसलं पाहिजे. ओ फॉर ओरिजिन नाही आहे इथं. वो फॉर काय आहे? अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा. आता थिटा ज्या अँगल जवळ असतं सी जवळ आहे म्हणून सी ची गोष्ट करत आहे. अगर ए जवळ राहिला असता ए ची गोष्ट केली असती. माझी गोष्ट व्यवस्थित समजत आहे ना? तर लक्ष दे. मग आता साइन थिटा इज इक्वल टू वो है. काय म्हटलं मी ना? वो है. काय म्हटलं मी ना? वो है. राहील का लक्षात? वो है. वो है. मग याचा दुश्मन काय म्हणत? कोसेक थिटा काय म्हणत? हाय वो. काय म्हणत? हाय वो. मग चल सांग. ओ फॉर अपोजिट साइड ऑफ. चल थिटाची अपोजिट साइड बोल. ए बी. आणि एच बोल. एच हायपोटेनस ए सी. ह्या सगळ्या गोष्टी बसल्या की नाही बसल्या डोक्यात? क्लिअर झालं? नेक्स्ट कोसेक थिटा. मी ना पहिले सांगितलं ह्या चित पट म्हणन तर हे पोट्ट काय म्हणन? पट चित. मग आपल्याला काय म्हणन? एच ओ हाय वो. एच फॉर कोण आहे? एस सी. आणि अपोजिट साइड कोणती आहे? काय झालं? ए बी. एवढं तुमच्या डोक्यामध्ये घुसलं का? म्हणजे साइन थिटाहून तुले कोसेक आला पाहिजे, कोसेकहून साइन आला पाहिजे. विषय खतम झाला. आणि कदाचित हे मोठ्या डुकऱ्या इकडे लक्ष दे. सपोज दॅट एबीचं माप मी ना खरं किती पकडू रे? 4 पकडलं. किती पकडलं? 4. आणि याचं पकडलं खरं 3. आणि याचं किती आहे? 5. उदाहरणार्थ सगळ्या गोष्टी इथंच क्लिअर करतो शांतपणे. एबीचं माप आहे 4. तर मग मला सांग एबीच्या वरचं किती ठेवशील? 4. एसीचं किती ठेवशील? तुला समजलं की नाही समजलं? असंही माप नाही पुट करता येणार. ए बी इथं 4 दिसून राहिला डोळ्यानं टक 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 टक. इथे किती पुट केले? 4. अगर ए बीच्या जागी पोट्या ए राहिला असता, ए स्मॉल ए काय पुट केलं असतं इथं? आणि एसीच्या जागी बी राहिला असता तर गोष्ट समजून राहिलं? ए राहिला असतात ए आणि बी राहिला असतात तर बी. चल डोक्यात घुसलं की नाही घुसलं? आणि तसं इथं काय झालं असतं? सपोज दॅट इथं. आता इथं लक्ष दे. इथं बोल एसीचं माप किती आहे?
किती आहे 5 आणि इथे किती आहे 4. समजलं की नाही समज? उदाहरणासाठी घेतलं होतं मी न असं. ओ फॉर ऑपोजिट, ए फॉर ऍडजसंट. सध्या पुरतं मी बीसीचं माप 3 घेतलं, एबीचं 4 घेतलं आणि एसीचं किती घेतलं 5. साइन थिटा आणि कॉसेक थिटा तुमच्या डोक्यामध्ये घुसला की नाही घुसला? क्लिअर झालं? हो, दम घेऊन घे. आता दुसरा बोल. साइन झाला, दुश्मन झाला त्याचा कोसेक. आता बोल कोण आहे? सेक थिटा आणि कॉस थिटा. कोसेक भाड्या हे का लिहिलं मी नाही इथं? काय? कॉस थिटा. कोणता थिटा? कोणता थिटा? कॉस थिटा. हा, लक्ष दे, लक्ष दे बे. कोणता थिटा वे? कॉस थिटा. आता मी ना कॉस थिटा घेतला. साइन थिटाले अपोजिट साइड आवडते, लईच प्रेम आहे अपोजिट साइड वर. समजलं? नजर के सामनेच म्हणते. दिसलं का अपोजिट साइड? तर ह्या का म्हणत? जिगर के पास. ह्या नजर के सामने म्हणते, ह्या म्हणत जिगर के पास. म्हणजे लगतची साइड, ऍडजसंट साइड. कोणती साइड? ऍडजसंट साइड. मग मला सांग थिटाची इकडे बाय, इथं बाय, ये हाय, इकडे लक्ष देव. ये हाय, ये हाय. जिगर वय आपला अजय देवगणचा. आलं लक्षात? ये इकडे. हा, बिमट्या इकडे लक्ष दे रे. ए फॉर ऍडजसंट साइड आणि एच फॉर हायपोटेनस. ये सांग कोणता वे? बीसी. आणि हायपोटेनस कोणता वे बे? एसी. सध्या पुरतं बीसीचं माप किती घेतलं आपण? 3 आणि एसी किती आहे? 5. तुला असं पुट करता येईल का नाही करता येईल? मग कॉस थिटाच्या अपोजिट मध्ये त्याचा दुश्मनचं नाव काय आहे? सेक थिटा. काय आहे? सेक थिटा. चल बोल. सेक थिटा इज इक्वल टू, ह्या मी पहिले सांगितलं होतं, हलकट बेसरम म्हणत. ह्या का म्हणत? बेसरम हलकट. इथं का होईन? हाय ये, हाय ये, ये तुले रत्नार देतो इकडे. हा, हाय ये. हा, एच फॉर कोण आहे? एसी. आणि ये कोण आहे? बीसी. एसीचं माप किती आहे? 5. बीसीचा समजलं की नाही समजलं? बसला का डोक्यात? हा, नेक्स्ट. आता लास्ट मध्ये कोण? लक्ष दे इकडे. लास्ट मध्ये कोण? कोणता थिटा? टॅन थिटा. आता थांबून जा. टॅन थिटा आणि कॉट थिटा ह्या दोघांमध्ये हायपोटेनस राहत नाही. म्हणजे यच गायब. यच का झाला? गायब. कारण की टॅन थिटाचा एक फॉर्म्युला आहे, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजेच कोण होते? टॅन थिटा. मग साइन थिटा आहे तर साइन थिटाचा फॉर्म्युला मांडू. का म्हणते? वो यच, वो यच, वो हाय. आणि ह्या का म्हणन? कॉस थिटा ये हाय. कायले? हाय 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 गेलं खड्ड्यात. म्हणजे यच मेला, हायपोटेनस गेला खड्ड्यात. मग उरलं काय? ओ ये. काय उरलं? ओ ये. आणि ओ फॉर, ओ फॉर कोणाची अपोजिट साइड? थिटाची अपोजिट साइड सांग. काय आहे? ए बी. आणि ये सांग काय आहे? बीसी. ए बीचं माप सांग. बीसीचं माप सांग. एका थापडीमध्ये सुद्धा लक्षात ठेवतो. 5 सांगितलं तर. ए बीचं माप किती आहे? 4. बीसीचं माप किती आहे? 3. ए बी काय आहे? अपोजिट साइड ऑफ एंगल थिटा. बीसी काय आहे? ऍडजस्टंट साइड ऑफ एंगल थिटा. वो यच, ये यच, एच एच गेट साइन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजे कोण होते? मग टॅन थिटाचा फॉर्म्युला काय झाला? अपोजिट साइड ऑफ एंगल थिटा डिवाइडेड बाय ऍडजस्टंट साइड ऑफ एंगल थिटा. थिटाची अपोजिट साइड ए बी आणि ऍडजस्टंट साइड काय आहे? बीसी. म्हणजे इथं हायपोटेनस जिवंत आहे का टॅन थिटा मध्ये? मेला. का म्हटलं मी ना? मेला. मग टॅन थिटाचा दुश्मन कोण? हा इकडे लिहिलं चालेल ना? कोणता थिटा? कॉट थिटा. कोणता थिटा? कॉट. इकडे पाय. अगर ह्या म्हणते टॅन थिटा साइन थिटा अपॉन कॉस थिटा, ह्या का म्हणा? कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय आहे? ये हाय. आणि याचा काय म्हणा? ओ हाय. हाय हाय गेट. हा, मग इथं काय राहिलं? येवो. खावाचं आहे का? काय आहे? येवो. ये म्हणजे ऍडजस्टंट साइड ऑफ एंगल थिटा. चल थिटाची ऍडजस्टंट साइड सांग. बीसी. ओ म्हणजे चल अपोजिट साइड सांग. काय आहे? ए बी. चल बीसीचं माप सांग आणि ए बीचं माप सांग.
चल बोल, तुला पूर्णचे पूर्ण ट्रिग्नॉमेट्री रेशोज ह्या डायग्राम वरून काढणं समजले की नाही समजले? बसले सगळ्यांच्या डोक्यात कन्फर्म न? म्हणजे आताच जर कन्फ्युजन असेल तर आताच विचारून घे. पोळी ताती खाल्लेलीच बरी. समजलं? मी असं नाही म्हणत का नंतर सांगणार नाही, सांगित, पण आता काही कन्फ्युजन असेल तर विचारून घे. डोक्यात बसलं? ठीक आहे. हा, लक्ष दे. आता ह्या 4 नंबरचा प्रॉब्लेम होई. एक्सरसाइज कोणती होई? 8.1. 4 नंबरचा प्रॉब्लेम. किती नंबरचा आहे बे? 4 नंबरचा प्रॉब्लेम. वाचून घेतो. आलं का लक्षात? तिथं लिहिलाय साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा. हे त्याचे ट्रिग्नॉमेट्री रेशोज काढायचे आहे. डोक्यात बसलं? तसं साइन थिटा, कॉस थिटा आणि काय म्हटलं मी ना, टॅन थिटा. आता मला सांग अल्फा म्हटलं. आता मी पहिले सांगितलं राईट अँगल ट्रँगलच पकडायचा, दुसरा कोणता पकडायचा नाही. मग दादा ह्या तर पूर्ण आहे बा. इकडे बोल, हे इथं परपेंडिक्युलर टाकलाय का नाही टाकलाय? मग जेव्हा मी साइन अल्फाची गोष्ट करते तेव्हा याला समज का हा येत नाही. चल बोल, आता काढता येणार का नाही येणार? डोक्यात बसलं का? आता काढता येणार की नाही येणार? हे मोठ्या 15 इकडे लक्ष दे. मी इथं लिहिलं साइन अल्फा. काय म्हटलं? साइन अल्फा. अल्फा काही घाबरायची गोष्ट नाही, थिटा सारखाच अल्फा आहे. अल्फा इज इक्वल टू 45 म्हटलं मी ना उदाहरणात, तर साइन 45 होईल इथं. काय म्हटलं मी ना? साइन 45 डिग्री. माझी गोष्ट समजत आहे का नाही समजत आहे? इकडे लक्ष दे. बाय साइन अल्फा. चल बोल, साइन थिटाचा फॉर्म्युला काय होता? वो बोल ना. वो है काय? वो है. वो फॉर अपोजिट साइड ऑफ एंगल अल्फा. अपोजिट साइड ऑफ एंगल अल्फा. अल्फाची गोष्ट. चाल जाऊ. अल्फाची अपोजिट साइड सांग कोणती आहे? पी क्यू. आणि हायपोटेनस कोणतो आहे? हायपोटेनस कोणतो आहे? पी आर. चल बोल, समजलं की नाही समजलं? बसलं डोक्यात? चल त्याच्यानंतर काय आहे? कॉस अल्फा. काय आहे? कॉस अल्फा. कॉस अल्फाची आहे काय होतं तिचं? ये बोल ना. यच. हा ये सांग. आर क्यू. आणि हायपोटेनस पी आर. डोक्यात बसला? आता कोण आहे? टॅन अल्फा. कोण आहे? टॅन अल्फा. टॅन अल्फा बोल. कोण आहे? वो ये. आलं लक्षात? चल वो बोल. पी क्यू आणि नंतर आर क्यू. दिसलं का? वो ये. आता तुला समजलं की नाही समजलं? क्लिअर झालं? मग आता मला सांग, अगर तुले ह्या थिटा काढायला लावला, हे बापू लक्ष दे, तर ह्या वाला जो साइड आहे ह्या नाही आहे समजतो. माझी गोष्ट समजली की नाही समजली? आणि आताच आपलं राईट अँगल ट्रँगलचं झालं असंच, ह्याच तोंडाच्या अँगलचं इकडला होता म्हणून तुम्ही कन्फ्युजन झाले. पण आता तो जसं तसं झालं ना. चल बोल, समजलं की नाही समजलं? चल एकदा बघून घेऊ. चल सांग मला आता साइन थिटा. काय सांगू राहिलो? साइन थिटा. डोक्यात बसून ठेव. इकडे इकडे शेवटला काय आहे रे? आई असाइन तो. हा यस. चल बोल, साइन थिटा बोल. काय आहे? वो हाय. चल बोल. वो कोण आहे? क्यू. यस. वो काय आहे? पी क्यू. हायपोटेनस पी एस. हा. कॉस थिटा बोल. कोणता आहे? ये यच. ये बोल. ये क्यू यस. आणि यच बोल. यच कोणता झाला? पी एस. शाबास. आणि नेक्स्ट टॅन थिटा बोल. हे बोलते टॅन थिटा बोल रे. वो ये. काय आहे? वो ये. वो बोल. वो कोण आहे? पी क्यू. आणि पी ह्या सॉरी यच. ये सॉरी माझं चुकलं. ये म्हणायचं होतं. ये क्यू यस. काय म्हटलं मी ना? क्यू यस. मग मला सांग, आता तुले अल्फावाला आणि थिटावाल्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे? क्वेश्चन नंबर 4 बी झाला. ही एक्सरसाइज 8.1 आपली कंप्लीट झाली. तुम्ही स्वतः बी सोडवली. याच्यावर साबित झालं का तुम्हाला समजलं? हा प्रॉब्लेम राहिला होता, आपण कंप्लीट केला. गोष्ट समजली की नाही समजली? लक्ष दे रे. लक्ष दे. आपला ह्या राईट अँगल ट्रँगल कोणता म्हटलं मी ना? कोणता म्हटलं? ह्या 30 डिग्री आहे, ह्या 60 समज, आणि ह्या किती आहे? 90. लक्ष दे.
थेरम झाली होती आपली 30, 60, 90 डिग्री ट्रँगल थेरम, आठवते का? 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रँगल थेरम आपली झालेली आहे. त्याचप्रमाणे आपण 45, 90 डिग्रीची ट्रँगलची थेरम सुद्धा आपण बघितलेली आहे. तर पूर्ण थेरमचं तर मला काम नाही आहे, पण स्टेटमेंट आणि गिव्हनचं जरूर काम आहे. का म्हटलं होतं? साईड, इकडे लक्ष दे बे, साईड अपोजिट टू 30 डिग्री. जसं आपण साईड अपोजिट टू अँगल थिटा घेतलं, तर मी साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटाची गोष्ट नाही करत आहे. मला सध्या तरी साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा हे वापरायचंच नाही. पोट्या इकडे लक्ष दे, थोतकड फडीन. इकडेच लक्ष दे, मीच आहे चांगला, मलेच पाय. लक्ष दे, साइड अपोजिट टू किती डिग्री? साइड अपोजिट टू, साइड अपोजिट टू, डोक्यात बदला, साइड अपोजिट टू किती डिग्री? 30 डिग्री. इज हाफ ऑफ द हायपोटेनस. होतं ना? काय म्हटलं? साइड अपोजिट टू 30 डिग्री. मी 30 डिग्रीची गोष्ट नाही करत आहे, 30 डिग्रीच्या समोरील म्हणजे अपोजिट मध्ये असलेल्या साइडची गोष्ट करत आहे. म्हणजे 30 डिग्रीच्या अपोजिट मध्ये असलेली साइड, सपोज दॅट ह्या ऍपल, ह्या बनाना आणि ह्या चिकू. मग 30 डिग्री, त्या 30 डिग्रीच्या अपोजिट मधली साइड कोणती होय? कोणती होय बे? अबे असं बोट दाखवून राहिलं तरी सांगत नाही का? कोणती होय? कोणती होय? ए बी. ऍडजसंट कोणती होय? आणि हायपोटेनस कोणतं होय? समजलं ना? असं हात दाखवून राहिलो, लक्ष दे. मग साइड अपोजिट टू 30 डिग्री इज, काय म्हटलं मी ना? इज हाफ ऑफ द हायपोटेनस. काय म्हटलं? हायपोटेनस. डोक्यात बसला? चल सांग, 30 डिग्रीच्या अपोजिट मधली साइड कोणती होय? कोणती होय? ए बी. कोणती होय? ए बी. इज आणि त्याच्यानंतर काय घेतलं? 1/2 मल्टिप्लाइड बाय हायपोटेनस. सांग कोणती होय? ए सी. सगळ्यांना समजलं की नाही समजलं? समजलं की नाही समजलं? राहील लक्षात? अशी थेरम झालती का नाही झालती आपली? हा, मग नीट लक्ष दे. अगर ए बी ह्या एसी इथं मल्टिप्लाइड मध्ये, इकडे आल्यावर डिवाइड, रेशो कंप्लीट करू ना, साइड डिवाइडेड बाय साइडचा. आणि इकडे काय? 1/2. 1/2 म्हणजे ए बी डिवाइडेड बाय एसी इज इक्वल टू 1/2. मला स्पेशल एबीचं माप काढायचं आहे आणि एसीचं माप काढायचं आहे. तर रेशो अँड प्रपोर्शन चॅप्टर मध्ये आपण कॉन्स्टंट मल्टिपलचा वापर केलता का? चॅप्टर नंबर 4 मॅथमॅटिक्स 1 क्लास 9. समजलं ना? मग ए बी इज इक्वल टू काय होतं? कॉन्स्टंट मल्टिपल वापरलं के अपॉन के, तर काय विन इथं? के म्हणजे 1k समज. आणि एसी काय विन बे? किती वे? 2k. किती वे? 2k. यूज कोणाचा केला समजलं ना? कॉन्स्टंट मल्टिपल. कॉन्स्टंट यानी की बदलणार नाही, मल्टिपल यानी की सहगुणक. माझी गोष्ट समजली? तर एबीचं माप सांग किती आहे? 1k. आणि एसी किती आहे? एसी किती आहे? 2k. एसी किती आहे? एसी किती आहे? 2k. एक झालं. मग राहिला बीसीचं माप. एक तर बाय युजिंग अ पायथागोरस थेरम तरी बीसीचं माप निघून जाईल, किंवा त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा एक आहे. इकडे लक्ष दे, इथं लिहितो साइड अपोजिट टू 60 डिग्री. हे बी थेरम झालती आपली. साइड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 मल्टिप्लाइड बाय हायपोटेनस. अशी थेरम झालती, आठवते का? मग साइड अपोजिट टू 60 डिग्री, 60 डिग्री हा ए पाशी आहे. एच्या अपोजिट मध्ये असलेली साइड कोणती आहे? बोमल्ला. का बोमल्ला बे? एसी म्हटलं का बीसी म्हटलं? ऐकून नाही आलं तर मले. काय आहे? बीसी. हा, बीसी. बीसी घेतलं ना? इज √3 अपॉन काय घेतलं बे? 2. आणि हायपोटेनस सांग कोणतं आहे? थांब, तुले रत्नार एसी रत्नार चारतो तुले. हा, आता बी एसी इथं मल्टिप्लाइड मध्ये, बीसी अपॉन काय घेतला? एसी √3/2. मग इथं सुद्धा कॉन्स्टंट मल्टिपल वापरू ना. चल, बीसीचं माप किती? √3 इंटू के, कॉमा एसीचं माप किती? 2k. एसीचं तर 2k ऑलरेडी आहे, आपल्याला पाहिजे होतं बीसी √3k. सगळ्यांना समजलं की नाही समजलं? नाही तर बाय युजिंग अ पायथागोरस थेरम, हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर वापराचं, √3k निघून जाईल, गॅरंटी.
डोक्यात बसलं, त्या मेथडनं सुद्धा काढू शकतो. चल बोल. मग आता 30 60 60 डिग्री अपोजिट साईड कोणती होय? √3k. काय म्हटलं मी ना? √3k. 30 डिग्रीचं अपोजिट साईड कोणती होय? 1k. कोणती होय? 1k. आणि हायपोटेनस काय राहते? 2k. काय राहते? 2k. लक्षात ठेवण्यासाठी 1 2 3. काय म्हटलं मी ना? पण अंडर रूट मध्ये 1 2 3 बट अंडर रूट मध्ये. माझी गोष्ट समजली? 1 आणि 2 नाही, त्या डोळ्यानं दिसून राहिलेले आहे. चल बोल, हे डायग्राम समजली की नाही समजली? क्लिअर झालं? समजलं? मिठू हे प्रश्न विचारू मग आता याच्यावर नीट लक्ष दे. हे मिटवतो, हे बी मिटवतो. हे आपलं झालं होतं, लिहून आहे पहिलेच. हा लक्ष दे. साइन 30 डिग्री किती डिग्री आहे? 30 डिग्री. जीवन भर्यासाठी कामी आहे याचं. आलं का लक्षात? किती डिग्री? 30 डिग्री. मी आता कॉस 30 बी काढीन, टॅन 30 बी काढीन, सेक 30 बी काढीन, कोसेक 30 बी काढीन. तसं तर तुम्हाला 3च सांगितले, साइन, कॉस आणि टॅन. बाकीचं काही सांगितलं नाही, क्लास 9 होय, पण शिकून घेतो, शिकूनच राहिलो तर काही फरक पण नाही, ज्ञान वाया थोडी जाणार आहे. हा काय वय? साइन 30. पण जे सिल्या बसले आहे त्याच्यावर जास्त जोर कशी, जे सिल्या बसले नाही त्याच्यावर बी जास्त जोर कशी, पण शिकवीन जरूर. आलं का लक्षात? साइन 30 डिग्री. साइनचा फॉर्म्युला काय होता लवकर सांग? O/H. आता AB आणि BC आणि AC सांगायच्या वाटचं, त्याच्यावर जे माप लिहिलेले आहेत ते सांगितलेलं छान आहे ना? नाही AB सांगशील, AB सांगायच्या वाटचं 1k सांग ना मला, BC सांगायच्या वाटचं √3k सांग, AC सांगायच्या वाटचं 2k सांग. माझी गोष्ट व्यवस्थित समजत आहे की नाही समजत आहे? म्हणजे मी असं नाही म्हणत का ते मांडलं गलत आहे, पण हे डायरेक्ट म्हणलं थोडंसं सोपी जाईन आपल्याला. हा चल बोल. O फॉर 1k आणि H फॉर 2k. के गेट 1/2. मग जे साइन 30 डिग्री इज इक्वल टू किती आलं? 1/2. अंतिम मरेपर्यंत लक्षात ठेवायचं. आणि कसं काय आलं? त्यासमोर लाईव्ह डायग्राम आहे. मग शॉर्टकट मध्ये टेबल बी समजावून सांगतो, काही टेन्शन नको घेऊ. पण थोडंसं डिटेल मध्ये पाहिलं तर बरंच होते, हलकं होते मन. तर मी पूर्ण शिकलो बा. आलं का लक्षात? शॉर्टकट माणसाला डुबून देईन. समजलं का नाही समजलं? साइन 30 इज इक्वल टू किती आहे? आणि डायग्राम काहीच नाही, डायरेक्ट अशी डायग्राम काढायची गप्प दिशानी. ह्या इथं 30 डिग्री द्यायचं, इथं 60 डिग्री द्यायचा. हा ऍपल, बनाना, चिकू 1 2 आणि 3. चाल बोल. साइन 30 इज इक्वल टू 1/1. जमलं का नाही जमलं? म्हणजे 1 2 √3 एवढंच लक्षात ठेवायचं. इथं के आणि इथं के. आणि तुला सांगितलं जाय साइनचा फॉर्म्युला काय आहे? के गेट साइन 30 इज इक्वल टू. मग पेपरच्या वेळेस तुला गेल्याबरोबर जशी प्रश्नपत्रिका भेटली, म्हणजे क्वेश्चन शीट, तसा आन्सर शीटवर मागं रफ नाव लिहायचं, अशी डायग्राम काढायची. तुला साइन 30चं माप विसरली तरी डायग्राम बनवता येणार की नाही येणार? येणार ना? म्हणजे आपलं हथियार आपल्या सोबत घेऊन जायचं. डायरेक्ट गेल्याबरोबरची डायग्राम काढून ABC. किती वेळ लागून राहिला काढाले? पूर्ण दंडार मांडता येते, पूर्ण गँग मांडता येईन आपल्याला. डोक्यात बसलं? मिठू आहे हे मिठू ना? साइन 30 झाला 1/2. आला का लक्षात? साइन 30चा दुश्मन सांग लवकर. डायरेक्ट आता कोसेक 30 डायरेक्ट सांग. काय होतं? 2k/1k. कारण की H/O होता ना अपोजिट. ह्या म्हणून चित पट, थोका म्हणून पट चित. मग 2/1 लिहू डायरेक्ट, म्हणजेच 2. 2/1 म्हणजे कोण? 2. डोक्यात बसलं का नाही बसलं? म्हणजे कोसेक 30 डिग्री आला फक्त 2. कारण 1/2 होतं, असं पलटी मारलीत का झाला? 1/1. दुश्मन होता तो 1/2 म्हणत, तो का म्हणून 2/2 म्हणजेच 2. चल बोल, दोन्ही झाले का नाही झाले? हा, हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात? आता साइन झाला, कोसेक झाला. आता बोल कॉस 30 डिग्री. चल बोल कॉस 30 डिग्री. ये काय आहे? √3k. याच काय? 2k. के गेट √3/2. चल बोल, कॉस 30चं माप किती आलं? √3/2. चल बोल, समजलं की नाही समजलं? आलं का? कॉस 30चं माप आलं √3/2. आणि कसं काय आलं? त्या डोळ्यासमोर आहे 30 डिग्री. के गेट कॅन्सल √3/2. मला सांग, कॉसचा दुश्मन कोण?
सेक मग सेक सांग डायरेक्ट सेक 30 किती 2/2 ह्या असं आहे तर याला खालचं वरचं खालचं करेन ना तो 2/√3 तुझ्या लक्षात राहील की नाही राहील ह्या बी आलं का लक्षात मी पहिले सांगितलं 30 डिग्री चालू आहे आता राहिला टॅन काय राहिला टॅन चल सांग टॅन 30 ओये काय आहे ओये चल सांग ओ किती आहे 1K ह्या किती √3K के गेट 1/√3 पाहून घे कोणता डिग्री होय टॅन 30 का होय बे टॅन 30 होय का ना होय टॅन 30 1/√3 का म्हटलं मी ना 1/√3 टॅनचा दुश्मन कॉट 30 चल बोल डायरेक्ट बोल ना बे येवो काय आता डायरेक्ट √3/1 म्हणजेच √3 राहील का लक्षात ये एक डायग्राम आणि पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व 30 डिग्री व्यवस्थित समजला की नाही समजला हो किंवा नाही क्लिअर झालं आता तुम्ही लिहून घ्या हा लक्ष दे बे आता मी साइन 60च्या बाऱ्यात बोलत आहे आता साइन 30 राव नाही तर 60 राव नाही तर 45 राव नाही तर साइन थिटा राव नाही तर साइन अल्फा राव साइनचा फॉर्म्युला काय बोल ना वो यच वो है का म्हटलं मी ना वो है चल वो काय आहे साइन 60चा अपोजिट √3K अपॉन मध्ये 2K के गेट उत्तर काय आलं √3/2 म्हणजे साइन 60 डिग्री समजला की नाही समजला आणि त्याचप्रमाणे जर घेतलं कोसेक 60 तर सांग रे याचं उलट पालट कर 2/√3 झाला कोसेक 60 ए बाबू लक्ष दे आता काय आहे कॉस 60 चा फॉर्म्युला काय सांगितलं होता मी ना बोलला जवरा ना ये अपॉन यच ये सांग 60चा 1 का 1K यात सांग 2K के गेट 1/2 म्हणजे कॉस 60 इज इक्वल टू 1/2 मग कॉस 60 सांगितलाय कॉस 60चा दुश्मन कोण सेक 60 किती राहील तो म्हणजेच काय झाला 2 डोक्यात बसलं आता मी टॅन घेतो काय घेतो टॅन 60 सांग टॅन 60 वो सांग 60चा 1K आणि ये सांग थांबून जा ना मला पाहू दे ना कोणात चुकलं तर बोंबलू दे ना त्याला गणपण शकतो मी त्याचे हा सांग फॉर्म्युला सांग पहिले डबल ओ ये चल वो सांग 60चा 1K √3K खरंच बरोबर आहे हा ये सांग 1K के गेट √3/1 म्हणजेच √3 म्हणजे टॅन 60 निघला माझा √3 आला कसं त्याचाच भाऊ दुश्मन कोण कॉट 60 तो याचा √3/1 आहे तो का होईल 1/√3 चल बोल समजलं का नाही समजलं 60चं झालं लिहून घ्या येईल स्क्रीनशॉट मारायला बरं होती